वेगळा विदर्भ भाजपचा अजेंड्याचा मुद्दा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य वेगळा विदर्भाच्या बाजूने फडणवीसांची भूमिका असल्याचं स्पष्ट. भाजप आमदार कृष्णा खोपडेंना धमकीचे फोन. तुकाराम मुंढेंविरुद्ध लक्षवेधी न लावण्यासाठी धमक्या आल्याचा आरोप. खोपडेंकडून फडणवीस विधानसभा अध्यक्षांसह पोलीस आयुक्तांकडे तक्रार. वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं संसदेत चर्चा. लोकसभेत मोदींचा नेहरूंसह काँग्रेसवर हल्लाबोल, तर आज राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार चर्चा. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं निधन. वयाच्या 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. श्रमिक आणि सामाजिक चळवळीचा आधारस्तंभ हरपला. पुण्यातील फळ आणि भाजीपाला बाजार वगळता मार्केट यार्ड आज बंद. ज्येष्ठ समाजसेवक आणि कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पुन्हा मर्चंट्स चेंबरकडून बंदचा आवाहन. महाराष्ट्र थंडीनं गारठला. यवतमाळ महाबळेश्वरपेक्षा थंड. मराठवाड्यातही पारा 10 अंशांवर. पुढचे 2 दिवस थंडीच्या लाटेचा इशारा. खेळाडूच्या नाशल्यात सापडल्या आळ्या. नांदेडमधील विद्यापीठ क्रीडा महोत्सवात धक्कादायक प्रकार. सिनेट सदस्याची राज्यपालांकडे तक्रार. उल्हासनगरमधील स्मशानभूमी नागरिकांच्या आरोग्याला घातक. बहुतांश स्मशानभूमींना चिमण्या नसल्यानं मृतदेहाचं दहन करताना निघणारा धूर परिसरातील नागरिकांसाठी त्रासदायक. धुरामुळे नागरिक त्रस्त. कल्याणमधल्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना वाहन चालवणंही कठीण. रस्त्यावरच्या खड्ड्यांची तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी. विद्यार्थ्यांवरील ताणतणाव कमी करण्यासाठी आणि शाळांमधील समुपदेशन व्यवस्थेला प्रत्यक्ष स्वरूप देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाचं पाऊल. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद संचालकांच्या अध्यक्षतेत अभ्यास करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याचा सरकारचा निर्णय. समिती 3 महिन्यात अहवाल सादर करणार. एमपीएससीची संयुक्त परीक्षा पुढे ढकलली. 21 डिसेंबरचा पेपर आता 4 जानेवारीला होणार. नगरपालिका नगरपंचायती मतमोजणीमुळे पेपर पुढे ढकलला. नंदुरबारमध्ये बाण, ब्लेड आणि बांबूनं बाळंतपण. राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडवणारी बातमी. सुरक्षित मातृत्व योजनेवरील खर्च कागदावरच असल्याचं समोर. पुण्यातील नवले पुलावर पुन्हा अपघात. अपघातात 1 जण किरकोळ जखमी. भूमकर चौकामध्ये 2 ते 3 गाड्या एकमेकांना धडकल्या. काल सकाळी एका स्कूल व्हॅनचा तिथेच अपघात झालेला. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस पुन्हा अपघात. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की येत्या काही महिन्यामध्ये भारत भेटीवर येण्याची शक्यता. झेलेन्स्कींच्या भारत भेटीचं वेळापत्रक तयार करण्यासाठी नवी दिल्लीमध्ये प्रयत्न सुरू. 2026 मध्ये झेलेन्स्की भारत भेटीवर येण्याची शक्यता.